ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी असेल प्रतिनिधींनी या ठिकाणी यासाठी प्रयत्न केले. मला या ठिकाणी चेतन भाऊंना सांगायचं आहे की चेतन भाऊ त्या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, प्रतिनिधी आमदार होते, त्यावेळेस हा सुद्धा प्रश्न तेव्हापासून प्रलंबित आहे. त्यावेळी हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला नाही. हा प्रश्न मार्गी लागला तो आमदार देवेंद्रनाथ कोटे यांनी केल्यामुळे त्यामुळे उगीच या ठिकाणी सभागृहामध्ये शिंदे साहेब आणि सुमित्राजी पवार यांचं नाव समाविष्ट करण्यात बोला बोलाचा विषय महापौर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, त्यांनी या संदर्भात प्रयत्न केला विसरून चालणार नाही. परंतु आमच्या पत्रकारांच्या और अमोल भाई ने बताया कि शिंदे साहब और सुमित्रा पवार और हमारे शिंदे साहब और तमाम जो लोग हैं पंडित शिंदे और यहाँ पर जितने भी सदस्य हैं, जैसे कि विनोद भोसले ने ये विषय लाया था, मुझे याद है, तो मैं आप सबका आभार व्यक्त करता. आजच तो शासनाने या ठिकाणी जाहीर झाला. हा योगा बसवावा लागेल. या सर्व मिल कामगारांचं कष्टकरी लोकांचं या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि शहर मंत्रीचे आमदार देवेंद्रनाथ कोटे यांनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला आणि वेळोवेळी महसूल मंत्र्यांना त्या ठिकाणी त्यांनी मंत्रालय दरबारी जाऊन याचा पाठपुरावा केला. आणि दस्तरखुद्द महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी विधानभवनामध्ये बोलताना सांगितलं की आमदार कसा असावा तर देवेंद्र कोटे यांच्यासारखा असावा. याचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख करून त्या ठिकाणी त्याच्या कामाचं कौतुक केलं. आता चेतन भाऊ म्हणाले की सुशीलकुमार शिंदे साहेबांनी असेल प्रतिनिधींनी या ठिकाणी यासाठी प्रयत्न केले. मला या ठिकाणी चेतन भाऊंना सांगायचं आहे की चेतन भाऊ त्या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, प्रतिनिधी आमदार होते, त्यावेळेस हा सुद्धा प्रश्न तेव्हापासून प्रलंबित आहे. त्यावेळी हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला नाही. हा प्रश्न मार्गी लागला तो आमदार देवेंद्रनाथ कोटे यांनी केल्यामुळे त्यामुळे उगीच या ठिकाणी सभागृहामध्ये शिंदे आणि सुनीलभाई पवार यांचे महायुतीचे घटक आहेत. मी नक्कीच त्यांचा या ठिकाणी उल्लेख करेल कारण त्यांचा महायुतीचे घटक आहे. परंतु ज्यांनी या सोलापूरमध्ये मुख्यमंत्री म्हणून भूषवलं, अर्थमंत्री म्हणून भूषवलं, ऊर्जा मंत्री म्हणून भूषवलं, या ठिकाणी 15 वर्ष आमदार होते, ते जर या ठिकाणी महापौर साहेब. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय सरकारने हे कामगारांना हक्काचं घर दिलं आहे. त्यामुळे याप्रकारे शिंदे करतात सुरू करणार सरकारमध्ये सत्ता
काय बोलायचं बोल. आपण आंदोलन केलं नाही, कोण आलं का? चुकीचं असं बोलू नका ना. महापौर साहेब माईक बंद करा, दुसऱ्यांच्या आम्हाला पण बोलायचं करा. आभार माना. चेतन भाऊ तुमचं बरोबर आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, त्यांनी या संदर्भात प्रयत्न केला, विसरून चालणार नाही. परंतु आमच्या पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रश्नी मी सारखं सांगत असतो की आमचं गृहनिर्माणला जागा सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विजयदादांनी दिली, परंतु आमचं गृहनिर्माण 16 वर्ष रखडलं होतं. अनेक पत्रकार घराची वाट बघून देवाघरी गेले, परंतु आमच्या घराचं काम झालं नाही. 2018 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या त्या घराचा प्रश्न मार्गी लावला. त्यावेळी मी त्यांचं अभिनंदन केलं. आजही सांगतोय की देवेंद्र फडणवीस असतील तर कुठलंही काम अशक्य नाही. 100 वर्षापासून हा बिटूचा प्रश्न रखडलेला होता. तो प्रश्न या सरकारने एकनाथजी शिंदे साहेब आणि सुमित्राजी पवार यांचं नाव समाविष्ट करण्यात ठीक आहे सर. समाज बोला. त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. आणि खरं तर अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न आहे. जवळपास ब्रिटिश काळापासून हा प्रलंबित असलेला प्रश्न या सोलापूर शहरातल्या अनेक चाळी ज्या कामगारांच्या वसाहती होत्या, त्या कामगारांच्या वसाहतीत तिथं वास्तव्य होतं, परंतु या वसाहतीमधली ज्या जागा होत्या, चाळीमधल्या जागा होत्या, त्या त्यांच्या नावानं होत नव्हत्या. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी होता, विळवणार आहे. आणि विशेष म्हणजे 40,000 लोक या अखत्यारीत येत होते. या 40,000 लोकांचा फायदा होणार आहे. अनेक कुटुंबाला खरं तर आनंद झाला. अनेक दिवसापासून प्रलंबित असणारा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागला. सोलापूरच्या इतिहासामध्ये खरंच ही महत्वाची घटना घडली आणि ही जवळपास 40,000 लोक, 9,000 कुटुंब, या कुटुंबाला फायदा झाला. आणि येणाऱ्या काळामध्ये या वसाहतीचं नूतनीकरण करण्यासाठी शासनाला या ठिकाणी सहज आणि सोपं होणार आहे. आणि विशेष म्हणजे या वसाहतीमध्ये राहणारे जे मिळकतदार होते, त्या मिळकतदारांना विशेषतः म्हणजे या ठिकाणी नव्यानं घराची सुधारणा करता येत नव्हती. त्याचबरोबर त्यांना कोणतीही बँक कर्ज देत नव्हती. आता तोही प्रश्न या ठिकाणी मला वाटतं बिटूचा प्रश्न मार्गी लागल्यामुळं या ठिकाणी तेही या लोकांना त्यांच्या वसाहतीच्या त्यांच्या घराच्या सुधारण्यासाठी या ठिकाणी बँका वगैरे मदत करतील. त्यामुळे त्या लोकांना खऱ्या अर्थाने आनंद झाला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्व लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी मनापासून. और विनोद भाई ने बताया कि ये सिर्फ चाली तक सीमित नहीं, यहाँ के सभी नागरिक के लिए जहाँ पर बीटू है उनके लिए राहत है. तो हम सभागृह में हमारी पार्टी की तरफ से हम इस विषय का और इसका सम्मान करते हैं और इसका आभार मानते हैं. और इसमें जो काम किए हैं बीटू के ऊपर, जिस तरह से बताया मुख्यमंत्री साहब ने और बावनकुळे साहब ने, देवेंद्र कोटे ने और पालक मंत्री कोरे साहब ने और हमारे चेतन भाऊ ने बताया और अमोल भाई ने बताया कि शिंदे साहब और सुमित्रा पवार और हमारे शिंदे साहब और तमाम जो लोग हैं, पंडित एक शिंदे और जहाँ पर जितने भी सदस्य हैं, जैसे कि विनोद भोसले ने ये विषय लाया था, मुझे याद है, तो मैं आप सबका आभार व्यक्त करता हूँ और यहाँ पर सम्मान करता हूँ इसका कि इस विषय में लोगों को फायदा हुआ और आने वाले वक्त में इसी तरह से सोलापुर के लोगों के लिए हम मिलकर काम करेंगे और लोगों को इसका फायदा होगा. बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन होता तो बदलण्याकरता आज या ठिकाणी या झालेल्या निर्णयाबद्दलमुळे खूपच फरक पडणार आहे. कारण जी लोक आमच्याकडे पाहुणे म्हणून यायची ती लोक या सोलापूर शहराला अत्यंत वेगाने घेऊन पाहिजे की सोलापूर हा मोठा खेडा आहे आणि त्या खेड्याला आम्ही आज या ठिकाणी घेऊन येतोय. कारण अनेक वर्षापासून या जुन्या चाळी, या प्रॉपर्टी त्या ठिकाणच्या राहणाऱ्या लोकांना दुरुस्त देखील करता येत नव्हत्या. अशा या ठिकाणी सापडल्या प्रश्नाला आज या ठिकाणी दमदार आमदार देवेंद्र दादा कोटे यांनी पाठपुरावा करून आज या झालेल्या कामगार मंत्री सुशील शिंदे साहेबच होते, पण पवार साहेबांच्या माध्यमातून आपटेकडून 1985ला ते देखील कामगार साल म्हणून खरेदी करतात. ही वस्तू तिथे बीटीचा जो विषय आहे
आमचे लोक विजयकुमार देशमुख साहेबांकडे जात होते पालकमंत्री म्हणून. आमचे लोक सुभाष बापूच्या संघाला देखील आम्ही 40,000 रुपये भरले. आज तुम्ही आमदार आहे, तुमचं राज्य आहे, तुमच्या काळात मंजूर झालं तरी पण ह्या कामाला अनेक लोकांचं सहकार्य आहे. तर माझी मागणी आहे, ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी मदत केली आहे ह्या कामगारांना मिळताना त्यांचा देखील यामध्ये पवार साहेब, शिंदे साहेब, खासदार प्रणित शिंदे यांचं देखील आपण नाव घालावं असं या सभागृहाला विनंती करतो. हे इतिहास आहे. ठीक आहे, तुमचं राज्य, तुमचं सरकार आहे, तुम्ही आमदार आहात, बावनकुळे साहेब देखील अभिनंदन करतो. पण ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली त्या कामगारचा मुलगा म्हणून विरोधात तुम्हाला देखील विनंती आहे की ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचं या ठिकाणी नाव घालावं असं या ठिकाणी विनंती करतो. जे मेरा घर बहुत हसी है असं म्हणतात आणि असंही म्हणतात हर खूबसूरत चीज पे एक दाग होता है. साहेब माझी एकच विनंती आहे, इतका सुंदर निर्णय झालेला आहे, न भूतो न भविष्यती. सोलापुरात हा इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास कायम करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दखल आपण घ्यावं असं मी विनंती करते. साहेब, हा निर्णय झाल्यानंतर काही लोकांच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांचं असं पुन्हा पिटूचा निर्णय झाल्यानंतर ते लोक आम्हाला घर खाली करायला लावतायत आणि आमच्यावरती पिटूचा निर्णय झाल्यामुळे ते आमच्यावरती अत्याचार करतायत. महापौर साहेब, आपण खूप सक्षम आहात. माझी आत्ताच विनंती आहे, हे निर्णय झाल्यानंतर ज्याच्या हाताचं घर आहे त्यालाच ते मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काम करणार अशी मला खात्री आहे. तरी पण मी सांगते महापौर साहेब, हे सुंदर घर तयार होत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसूच उमरलं पाहिजे, कोणावरती अन्याय नाही झालं पाहिजे. आपण एवढी काळजी घ्यावी एवढीच विनंती.